नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओनली खाकी या आपल्या मराठी मायबोली यूट्यूब चॅनलवर। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आज आपण मुंबई कारागृह परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग किती आहेत? मध्यवर्ती तुरुंग किती आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 9। महाराष्ट्र तुरुंग विभागात मध्यवर्ती तुरुंग एकूण 9 आहेत। नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? कोणत्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे? उत्तर आहे पुणे व मुंबई। पुणे व मुंबई या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर आहे पुणे। नेक्स्ट आहे, तुरुंग विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करते? कोणत्या विभागाअंतर्गत कार्य करते? उत्तर आहे गृह विभाग। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, कैद्यांना अभिवचन रजा मंजूर करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्यास आहे? कोणत्या अधिकाऱ्यास आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विभागीय आयुक्त। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 14 प्रश्न घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा। परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। हे प्रश्न तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता। या प्रश्नांचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घेऊ शकता। नेक्स्ट आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी यापैकी कोणत्या दर्जाचे आहेत? उत्तर आहे अप्पर पोलीस महासंचालक। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद कोणते आहे? उत्तर आहे पोलीस महासंचालक। महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वोच्च पद हे पोलीस महासंचालकाचे असते। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत? कोण आहेत? उत्तर आहे प्रशांत बुर्डे। नेक्स्ट आहे, कारागृह ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो? कारागृह ध्वज दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर आहे 1 सप्टेंबर। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? उत्तर आहे सुधारणा व पुनर्वसन। महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे सुधारणा व पुनर्वसन। नेक्स्ट आहे, महाराष्ट्र पोलीस विभागाकडून कोणते मासिक प्रकाशित करण्यात येते? खूप सोपा प्रश्न आहे, उत्तर आहे दक्षता। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्र CIDचे मुख्यालय कोठे आहे? CIDचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे पुणे। महाराष्ट्रातील सर्वात मोठा तुरुंग कोणता आहे? सर्वात मोठा तुरुंग कोणता आहे? उत्तर आहे येरवडा मध्यवर्ती तुरुंग। तर मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, आर्थर रोड जेल खालीलपैकी कोठे आहे? तर ते जेल कोठे आहे? उत्तर आहे मुंबई। तर आर्थर रोड हे जेल मुंबई या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हे नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, याचा तुम्हालाच फायदा होईल। आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।